बहुजनांचा समाज शिल्पकार महाप्रताप माने सैनिक राज्य करत असणारा बळीराजा चक्रवर्ती सम्राट अशोक, बहुजनांचे राजे, रयतेचे राजे, दलितांचे उद्धारक, मामा सर्वांचे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजे छत्रपती शाहूजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिज्ञानी मुक्ता साळवे, राजमाता अहिल्याबाई होळकर, फातिमाबाई शेख, साहित्याच्या माध्यमातून त्यांचं दुःख काळजातलं रक्त ज्यांनी आपल्या लेखणीला बघून मांडलं, साहित्याचे सम्राट झालेले तुम्हाला सर्वांचे आदर्श अण्णाभाऊ साठे आणि तुम्हाला सर्वांना हगरगाईतून समाजातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे तुमच्या आमचे कल्याण करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. जास्त बोलण्याची वेळ नाहीये, वेळ रात्रीची आहे, ऋषीबाईंचा वाढदिवस आहे आणि चळवळीतील सगळे आपले सहकारी मित्र या ठिकाणी जमलेलो आहात. खरं तर सनीबाईंनी सुरुवात केली आणि सांगितलं की आज बरेच सगळे आपण मित्र जमलोय, एक चांगला योग आहे. आजची तारीख आहे 18 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टच्या निमित्तानं माझे बंधू सहकारी मित्र DPI कामगारांचे प्रश्न खूप तेजीने मांडणारे, समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन रस्त्यावर संघर्ष करणारे, वेळ पडली तर प्रस्थापित शिकून हात करण्याची तयारी असणारा, पण तितकाच राजकारणातील चातुर्य ज्याला जमतं असं म्हटलं तर वावड राहणार नाही असं ऋषिकेश वायदंडे आमचा जो मित्र आहे त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या विचारांना शुभेच्छा देत असताना एवढं सांगेल की भगवान गौतम बुद्धाने सांगितलंय की जन्म ज्याला आहे त्याला मृत्यू आहे. जन्माला आल्यानंतर माणूस कधी ना कधीतरी मरतो, पण जन्म आणि मृत्यूच्या मध्ये अंतर आहे, त्याला जीवन म्हणतो. आणि जीवन जगत असताना आपण किती जीवन जगलो याच्यापेक्षा तुम्ही कसं जीवन जगला ह्याला फार महत्व आहे. आणि हे जीवन जगत असताना महापुरुषांच्या विचारांची कास धरून सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये देश आणि राज्य जातीवादीच्या वेगात असताना पूर्वत असताना फक्त आणि फक्त बाबासाहेब हाच आमचा वैचारिक बाबा आहे, बाबासाहेब आमचा श्वास आहे आणि अण्णाभाऊंचं हृदय आहे अशी भूमिका घेऊन सनी नलावरे असतील, आमचे गायकर साहेब असतील, पप्पूदादा भोसले असतील, नितीन जीवने असतील, जॉनभाई जोसेफ असेल, मी असेल किंवा आमचे संदीप पवार आहेत, सविता रणदिवे, मगाशी नाव कोणाची घेणं विसरलो असं आपला घेतलं, साजिदराव अभिषेक आहे, ऊर्जाचा आहे, साईराम अभिषेक आहे, आमचा आदित्य पाटोळे आहे, भाऊ आहे माझा लहान. आणि जे आज इथं नाही आहेत म्हणजे माझ्या काय हृदयात आहेत असे आमचे मंगेश भाऊ आहे, धाण्या वाघ आहे, पण त्यांचा तो काही कामाने म्हणजे आले नाही गरजेचं आहे. आमच्या अविनाश आहेत, विक्रम गायकवाड आहेत, त्याचबरोबर सलीम भाई आहेत. आणि अनावधानानं कोणाचं नाव राहिलं असं तर माफी मागतो, हा भाषणाचा विषय नाहीये. पण जिंदगी जगत असताना चळवळीचं काम करत असताना सनीबाईंनी सांगितलं की आपल्याला चळवळीचं काम करायला कार्यक्रम तयार होत नाही, फार मोठी शोकांतिक आहे महाराष्ट्र देशाची. एक काळ होता की बाबासाहेबांच्या चळवळीत घर संसार उद्ध्वस्त करून काम करणारी लोक होती 70-80च्या दशकामध्ये. पण आता जर पाहायला गेलं 2025-20 पासून तर आंबेडकरी चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला नाही. बाबासाहेबांच्या नावावर नोटा कमवायच्या आणि बाबासाहेबांचा विचार चिरमुऱ्यावर विकायचा म्हणजे चळवळीचं काय असं बौद्धतर जो समाज आहे, बौद्ध मातकांनी जो चळवळीचा दंड नसलेला समाज आहे त्यांना असं वाटतं. उदाहरणार्थ भाव आहे, सर्वांचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून आपण या ठिकाणी थंडी गारठ्यातून पावसातनं भिजत का नाही या ठिकाणी आपण सगळे पोहोचलो. ऋषी वायदंडे बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऋषीबाई कुठल्याही पक्षात संघटनेत काम करत असले तरी त्यांच्यावर एक शिक्का नसतो. ते चळवळीचे कार्यकर्ते आहेत. चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता ते आपल्या नजरेमध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जातात. कधी कुठल्या कार्यकर्त्यावर भेदभाव असेल, कुठल्या कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात आहे म्हणून त्याला कमी लेखणं असलं कुठलाही पद्धत त्यांच्याकडनं कधी झाली नाही. आम्ही महाबळेश्वर तालुक्यात काम करत असताना ऋषी वायदंडे हे सगळे आपले विचार, आमच्या सर्वांचे विचार हे सर्व एकत्र घेऊन एकमेकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम वायदंडे साहेबांनी कायम केलेलं आहे. या पलीकडे जाऊन मी सांगेन हार्दिक आयुष्याच्या शुभेच्छा आणि हे आयुष्य त्यांना सुख समृद्धीचे आणि आयुष्य जावं माझी शिवजन्म प्रार्थना करते. फार मोठे त्यांचे बंधू चांगले, त्यांचे वडील चांगले, त्यांची माता चांगली, पण ह्याच्यापेक्षा त्या माणसानं बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा जो विडा घेतला त्याच्या कार्याला